नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड आणि त्याच्यात आपला जो चॅप्टर चालू आहे हायड्रोडायनामिक्स आणि त्याच्यातली जी पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर. आज मित्रांनो 3 पॉइंट्स बघू. एक बघू क्रिटिकल व्हेलॉसिटी, दुसरा रेनॉल्ड्स नंबर आणि तिसरी जी प्रॉपर्टी आहे फ्लूइडची विस्कॉसिटी. ठीक आहे, या तिन्ही गोष्टीवर आज पूर्ण लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड प्रत्येक शब्दावर फोकस करू जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा, ठीक आहे, तर स्टार्ट करूया. काय असतात बघा, क्रिटिकल व्हेलॉसिटी काय असते आणि रेनॉल्ड्स नंबर काय असतात. ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या, स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. राईट, तर स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय, जो फ्लो अगदी स्थिर असतो, स्लो असतो, अशा फ्लोला आपण जो स्ट्रेट फॉरवर्ड असतो, पॅरलल असतात त्याच्यातल्या फ्लो लाईन्स वगैरे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट असतात, स्थिर असतात, त्याला आपण काय म्हणायचो, स्ट्रीमलाईन फ्लो. राईट, ज्याच्यात आपल्याला मेजर करता येईल त्याची प्रॉपर्टी, व्हेलॉसिटी मेजर करता येईल. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर टर्ब्युलंट फ्लो जो होता तो फ्लो असा होता की ज्याच्यात एकदम फ्लूइडची व्हेलॉसिटी काय होऊन जाते, खूप फास्ट होऊन जात असते आणि त्याची काही रॅन्डम डायरेक्शन, काही फिक्स डायरेक्शन राहत नाही. जशी स्ट्रीमलाईन फ्लोला सिंगल डायरेक्शन्स होती, स्ट्रेट फॉरवर्ड होतं. ठीक आहे, आणि सगळ्या लाईन ज्या होत्या त्या पॅरलल होत्या, एक दुसऱ्याला कुठंच इंटरसेक्ट करत नव्हत्या. इथं टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय होतात, हा फ्लो काय करतो, ह्याच्यातल्या ज्या लाईन्स असतात, फ्लो लाईन्स, ह्या काय करतात, डायरेक्शन चेंज करतात, मल्टिपल डायरेक्शनने जाऊ शकतात. कुठं अचानक फोर्स वाढू शकतो किंवा कुठं फोर्स कमी होऊ शकतो. एक्झाम्पलसुद्धा मी सांगितलं होते की 2-3 नद्यांचा जर संगम झाला तर तो जो भोवरा तयार होत असतो पाण्याचा, तो एक एक्झॅक्टली टर्ब्युलंट फ्लो आहे. आणि जर नदी संत प्रवाहाने जर वाहते तर ते त्या फ्लोला म्हणणार स्ट्रीमलाईन फ्लो. ठीक आहे, मग या दोन्ही गोष्टी आपल्याला इथं काम येणार, स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. ज्यावेळेस स्ट्रीमलाईन फ्लोची व्हेलॉसिटी अचानक वाढते आणि तिचं कन्व्हर्जन ज्यावेळेस टर्ब्युलंट फ्लोमध्ये होत असतात, त्यावेळेस जी व्हेलॉसिटी असते, ज्यावेळेस डायरेक्शन चेंज होत असते, अशा व्हेलॉसिटीला तुम्ही म्हणतात क्रिटिकल व्हेलॉसिटी. द डिफरन्स बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो इज कॉल्ड द क्रिटिकल व्हेलॉसिटी. म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लोची जी व्हेलॉसिटी आणि टर्ब्युलंट फ्लोची जी व्हेलॉसिटी, या दोन्ही व्हेलॉसिटी मधला जो डिफरन्स आहेत, अशा याला काय म्हणतो आपण, क्रिटिकल व्हेलॉसिटी. आणि ग्रॅव्हिटेशनमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. ज्यावेळेस सॅटेलाइट सरळ जात असतो तर ज्यावेळेस तो डायरेक्शन चेंज करत असतो त्यावेळेस जी व्हेलॉसिटी क्रिएट होत असते, अशा व्हेलॉसिटीला काय म्हणणार, क्रिटिकल व्हेलॉसिटी. राईट, ज्यावेळेस तुम्ही सरळ जात असता तर अचानक एक टर्न आला आणि त्या टर्नवर तुमची जी व्हेलॉसिटी चेंज होत असते, अशा व्हेलॉसिटीला काय म्हणायचं, क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर बघूया, द फ्लो ऑफ फ्लूइड whether streamline or turbulent differentiated on the basis of velocity of flow. याचाच अर्थ स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो या दोघांमध्ये जो व्हेलॉसिटीचा डिफरन्स येत असतो, अशा डिफरन्सची जी स्टडी होत असते आणि जी व्हेलॉसिटी त्यावेळेस क्रिएट होत असते, अशा व्हेलॉसिटीला तुम्ही काय म्हणतात, क्रिटिकल व्हेलॉसिटी. द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच इज स्ट्रीमलाईन फ्लो, म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लोच्या नंतरची व्हेलॉसिटी टू बिकम टर्ब्युलंट, जी की टर्ब्युलंट मध्ये कन्वर्ट करते, इज कॉल्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग ह्या क्रिटिकल व्हेलॉसिटीचा जो अभ्यास केला तो रेनॉल्ड्सने केला. मग हा रेनॉल्ड्स का होता, हा फिजिशियन्स होता. हा हायड्रोडायनामिक्सवर याने फ्लोची स्टडी करत असताना एक नंबर्स काढला. रेनॉल्ड्स नंबर म्हणजे एक नंबर आहे, फ्लोचा एक नंबर आहे. या फ्लोच्या नंबरवरून त्यांनी असं ठरवलं की हे स्ट्रीमलाईन फ्लो आहे, हा स्टेडी फ्लो आहे, हा टर्ब्युलंट फ्लो आहे, फक्त हा रेनॉल्ड नंबरच्या आधारे. आणि रेनॉल्ड नंबर ही एक नंबर्स आहे ज्याला काही युनिट्स नाही, ज्याला काही डायमेन्शन्स नाही. आणि ते रेनॉल्ड्स नंबर जर 1000च्या आत असतील, 1000 पेक्षा कमी असतील, मग अशा याला तुम्ही म्हणता स्ट्रीमलाईन. आणि 1000च्या वरती आणि 2000 पेक्षा जर रेनॉल्ड्स नंबर जर हा कमी आला, त्याला म्हणायचं अनस्टेडी
फ्लो आणि 2000च्या वरती जर रेनॉल्ड्स नंबर क्रिएट होत आहे तर त्याला तुम्ही टर्ब्युलंट फ्लो म्हणतात. ठीक आहे. मग याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण बघू कशा पद्धतीने. द फ्लो बिकम टर्ब्युलंट इज कॉल्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी अकॉर्डिंग टू रेनॉल्ड्स. मग हा अभ्यास रेनॉल्ड्सने केला होता. मग क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजेच काय त्यांनी मांडलं होतं की क्रिटिकल व्हेलॉसिटी ही आहे इज अ डायरेक्ट रेनॉल्ड्स नंबर इटा रो डेन्सिटी बाय डी फॉर डायमीटर्स. मग हा जो क्रिटिकल व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला दिसतोय तुमच्याजवळ हा काय फॉर्म्युला बघा. क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू रेनॉल्ड्स नंबर इटा आणि डेन्सिटी ऑफ द लिक्विड अँड डायमीटर डी फॉर इज द डायमीटर ऑफ ट्यूब. ठीक आहे. जी ट्यूब इमॅजिनरी ट्यूब आहे राईट. मग VCचा अर्थ काय क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि याचा अर्थ कळाला. ज्या स्ट्रीमलाईन फ्लोचं कन्व्हर्जन टर्ब्युलंट फ्लोमध्ये होत असतं अशाला क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग ज्या वेळेस रेनॉल्ड नंबर्स ठीक आहे अँड इटा इज अ कोइफिशियंट ऑफ द विस्कोसिटी. आता विस्कोसिटी सुद्धा एक प्रॉपर्टी आहे त्याच्यावर थोड्या वेळाने चर्चा करू. ठीक आहे. रो इज द डेन्सिटी ऑफ द लिक्विड किंवा फ्लुइड कोणतंही फ्लुइड आणि डी इज द डायमीटर ऑफ द फ्लो. मग मला तुम्ही सांगा जर मला रेनॉल्ड्स नंबर काढायचा असेल तर काय करावं लागेल. हा रेनॉल्ड्स नंबर क्रिटिकल व्हेलॉसिटी हे डेन्सिटी ऑफ द लिक्विड आणि डी इज द डायमीटर. ठीक आहे. हा पूर्ण जो पार्ट होता इकडे जो डिवाइड होता तो इथं आला आणि इटा खाली डिवाइड झाला आणि हा RN तयार झाला. मग हा RN म्हणजेच काय. हा RN म्हणजेच रेनॉल्ड्स नंबर्स. ठीक आहे. मग या रेनॉल्ड्स नंबरवर चर्चा करूया. हा रेनॉल्ड्स नंबर जो होता तो काय हा एक पद्धतीचा एक प्युअर नंबर आहेत राईट. इट इज अ प्युअर नंबर. इट इज अ रेनॉल्ड नंबर इज अ नंबर. रेनॉल्ड नंबरचा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. क्रिटिकल व्हेलॉसिटी डेन्सिटी अँड डायमीटर ऑफ द फ्लो डिवायडेड बाय इटा. इट इज अ प्युअर नंबर. इट इज अ नो युनिट नो डायमेन्शन आणि याची 3 स्टेप्समध्ये याचे डिव्हिजन्स केले. जे रेनॉल्ड्स नंबर 1000च्या आत असतील किंवा कमी असेल अशांना स्ट्रीमलाईन आणि मोर दॅन 2000 असेल तर याला म्हणायचं टर्ब्युलंट आणि 1000 ते 2000च्या आत असेल तर त्याला म्हणणार तुम्ही अनस्टेडी फ्लो राईट. हा नंबर सुद्धा तुमच्या लक्षात आला असेल. आता जी प्रॉपर्टी बघणार ती प्रॉपर्टी बघा विस्कोसिटी. कशावर चर्चा करणार आहे आता. विस्कोसिटीवर चर्चा करू आपण आता. ठीक आहे. विस्कोसिटी काय असतात आणि विस्कोसिटीची प्रॉपर्टीचा अभ्यास कशा पद्धतीने करायचं ह्या गोष्टीवर चर्चा करूया. ठीक आहे. तर बघा मित्रांनो विस्कोसिटी काय असते माझ्यामध्ये सगळ्यांना दिसत असेल. काही अडचण नसेल माझ्या मते. विस्कोसिटी तर विस्कोसिटी काय असतात बेटा. विस्कोसिटी ही एक लिक्विडची फ्लुइडची एक प्रॉपर्टी आहे. जी प्रॉपर्टी म्हणजे फॉर एक्झाम्पल जर अगोदर तुम्हाला जर दिलं समजा तुम्ही जर ऑइल घेतलं आणि आपलं पाणी घेतलं तर पाण्याचा फ्लो एकदम सरळ होऊन जात असतो आणि तेल मात्र इतक्या फास्ट मूव्ह होत नाही. का नाही होत त्याच्या मागं कारण आहे. ठीक आहे. त्याची लवचिकता जी आहे ना ती थोडी जास्त प्रमाणात ॲज अ कम्पेअर टू वॉटर. ठीक आहे. चिकटपणा जो असतो ठीक आहे मग त्याच्यातला जो फोर्स ऑफ मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो कोइशिव फोर्स जो असतो मॉलिक्युलमधला हा थोडासा स्ट्रॉंग असतो ॲज कम्पेअर टू वॉटर. मग अशी जी प्रॉपर्टी आहे ज्याच्याने तो जो फ्लुइड आहे तो इतक्या सहजरित्या पास होत नाही फ्लो होत नाही त्याची व्हेलॉसिटी ही ॲज कम्पेअर टू वॉटर कमीच असते. अशा प्रॉपर्टीला काय म्हणायचं विस्कोसिटी. मग हे विस्कोसिटी आलं कशामुळं तर ही विस्कोसिटी ह्या फ्लुइडमध्ये असणाऱ्या मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनने. कारण की याच्यात कोइशिव फोर्स जो असतो हा खूप जास्त प्रमाणात असतो. ठीक आहे. मग या फोर्समुळं हे मॉलिक्युल्स काय करतात यांची जी व्हेलॉसिटी असते ती कमी होते आणि यांच्यात एक ड्रॅगिंग फोर्स क्रिएट होत असतो. तर त्याचा अर्थ काय समजा हे माझे जे बोटं दिसत आहेत समजा ABCD आणि E असे जे लेयर दिसतात तर या फ्लुइडमध्ये काय असतात लेयर A लेयर B लेयर C लेयर D लेयर आणि E लेयर. याच्यात होतं काय हा लेयर ज्यावेळेस पुढे जात असतो तर हा लेयर ऑटोमॅटिक मागं जाऊन
बी लेअर त्याच्यावर येत असतो, परत मग सी लेअर येत असतो, मग डी लेअर. म्हणजे लेअरची शिफ्टिंग होत असते. ज्यावेळेस एक लेअर दुसऱ्यावर जातो, दुसरा लेअर तिसऱ्यावर जातो, अशा पद्धतीनं लेअर टॉप टू डाऊन आणि डाऊन टू टॉप अशा पद्धतीने जी इंट्रॅक्शन होत असतं लेअर ऑफ द डिफरंट लेअर ऑफ द लिक्विडमध्ये, त्यामुळं मॉलिक्युलची त्या फ्लुइडची व्हेलॉसिटी थोडी कमी होऊन जात असते ॲज कम्पेअर टू वॉटर. अशा प्रॉपर्टीला काय म्हणत असतं? व्हिस्कोसिटी. याचा अर्थ कळाला. मग वॉटरची व्हिस्कोसिटी जास्त आहे का कमी आहे? तर वॉटरची व्हिस्कोसिटी ही नेहमी काय राहणार आहे? कमीच राहणार ॲज कम्पेअर टू हनी घ्या किंवा सिरप घ्या किंवा कोणतंही औषध घ्या, मग त्याची जी व्हिस्कोसिटी असते ही जास्त असते ॲज कम्पेअर टू वॉटर. ठीक आहे, कारण त्याचा फ्लो जो असतो तो कमी असतो. मग जर कोणतंही फ्लुइड तुम्ही जर अशा पद्धतीने मोशन्समध्ये जर टाकलं तर काय होणार? पाणी तर सरळ सरळ निघून जाईल बघा अशा पद्धतीने, राईट. पण याच्याच जागी जर तुम्ही हनी जर घेतलं आणि ते जर सांडलं समजा तर आणि असं फ्लो फेकून दिला तर ते काय होईल? अशा पद्धतीने फ्लो होणं स्टार्ट करेल. म्हणजे इथलचा लेअर वेगळा, इथलचा लेअर वेगळा, इथलचा लेअर वेगळा, हा लेअर वेगळा, म्हणजे हे डिफरंट लेअर तयार होत असतात. आणि जी मधला जो लेअर असतो त्याची व्हेलॉसिटी ॲज कम्पेअर टू या दोन्ही लेअरपेक्षा काय होते? जास्त होते. ठीक आहे, या डिफरंट लेअरपेक्षा याची व्हेलॉसिटी जर जास्त प्रमाणात वाढत असेल तर तुम्ही बघितलं असेल बरंच फ्लुइड जो असतो त्याचे सेंट्रल पार्ट हा पुढं आलेला असतो आणि टॉप पार्ट मागं असतो आणि बॉटम पार्ट तो ऑलरेडी सरफेसला टच असतो, राईट. मग ही जी प्रॉपर्टी असते हे सगळं कोणामुळे झालं? हे व्हिस्कोसिटीमुळे झालेलं आहे. मग बघूया व्हिस्कोसिटी काय आहे. व्हिस्कोसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड्स. ठीक आहे, हे कशामुळे तयार झालं? हे फ्रिक्शनल फोर्स ऑफ फ्लुइडमुळे झालं. ठीक आहे, फ्रिक्शनल फोर्स म्हणजे फ्रिक्शन कोणामध्ये? फ्रिक्शन त्यांच्याच लेअरमध्ये. ए बी सी डी असे हे जे लेअर आहे, ए लेअर, बी लेअर, सी लेअर, डी लेअर, या फ्लुइडच्या लेअरमध्येच कोणता फोर्स तयार झाला? फ्रिक्शनल फोर्स. समजा हा मार्कर ए लेअर आहे आणि हा बी लेअर आहे, काय होणार बघा? अशा पद्धतीने हे फ्रिक्शन झालं बघा. ह्या दोन्ही लेअरमध्ये काय झालं बेटा? फ्रिक्शन. मग या फ्रिक्शन झाल्यामुळे काय होणार आहे? याची स्पीड ऑटोमॅटिकली काय होणार? कमी होऊन जाईल, राईट. तर बघूया, द डिफरन्स इज ड्यू टू फ्लुइड फ्रिक्शन. दिस फ्रिक्शन इज बोथ विथ इन द फ्लुइड इट सेल्फ अँड बिटवीन द फ्लुइड. म्हणजे त्या फ्लुइडमध्ये काय बघा? इज ड्यू टू फ्रिक्शन. दिस फ्रिक्शन इज बोथ विथ इन द फ्लुइड इट सेल्फ, म्हणजे फ्लुइड स्वतः, अँड बिटवीन द फ्लुइड इट्स अ सराउंडिंग. ठीक आहे, हे सगळे रिझन्स आहे. दिस प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड इज कॉल्ड व्हिस्कोसिटी. फोकस ऑन फ्रिक्शनल फोर्स ऑफ फ्लुइड. मग व्हिस्कोसिटीमध्ये आपण कशाचा अभ्यास करत असतो? तर फ्रिक्शनल फोर्सचा अभ्यास करत असतो. मग याच्यात रिलेटिव्ह मोशन असतात. लेअरमध्ये काय असतं? हा ए लेअर बी लेअर यांच्यात जे रिलेशन असतं ते कोणतं असतं? रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेअर ऑफ फ्लुइड एक्सपिरियन्स ड्रॅगिंग फोर्स. हा एक शब्द लक्षात ठेवा. ड्रॅगिंग फोर्सचा अर्थ काय होतो? अशा पद्धतीने वेगवेगळे लेयर्स तयार होतात. ए लेअर, बी लेअर, सी लेअर. हे बी लेअर ए वर जात असतो, ए खाली जाईन, परत सी येईन, परत बी खाली जाईन, परत सी टॉपला येईन. असे बॉटमचा लेअर हा टॉपला जात असतो आणि टॉपचा लेअर हा बॉटमला जात असतो. अशी जी प्रोसेस तयार होत असते ही ड्रॅगिंग प्रोसेस असते, राईट. म्हणजे हा जो फोर्स अप्लाइड असतो अशा फोर्सला तुम्ही ड्रॅगिंग फोर्स म्हणू शकतात. मग हे झालं व्हिस्कस ड्रॅग. इट इज अ ड्यू टू शॉर्ट रेंज मॉलिक्युल कोइशिव फोर्स. यांच्यातला मॉलिक्युलरची रेंज असते तर ती कशी असते? लार्ज नाही राहत, शॉर्ट रेंज असते. आणि त्यांच्यातला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो हा कोइशिव फोर्स असतो, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. इन अ गॅसेस इज ड्यू टू द कोलिजन बिटवीन द फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल. हे म्हणत आहे की जर गॅसेस सोबत जर कोलिजन होत आहे तर यांची जी स्पीड असते इज बिटवीन द फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल गॅसेस ॲज कम्पेअर टू फ्लुइडपेक्षा काय असते? त्यांची स्पीड मात्र जास्तच असते. आणि नॉन विस्कस फ्लो आणि विस्कस फ्लोवर ही जी डायग्राम दिसते बघा, हे ए लेअर, बी लेअर, सी लेअर, डी लेअर, ई एफ जी अशा पद्धतीचे डिफरंट लेअर. हे काय शो करतात? इज द विस्कस फ्लो डिफरंट लेअर. फ्लो डिफरन्स कोणामध्ये? व्हेलॉसिटीमध्ये. म्हणजे हा ए लेअर असेल याची व्हेलॉसिटी असेल, हा बी लेअर असेल याची व्हेलॉसिटी असेल, हा सी लेअर असेल याची व्हेलॉसिटी असेल, हा डी लेअर असेल याची व्हेलॉसिटी असेल, ई लेअर असेल याची व्हेलॉसिटी. या सगळ्या लेअरमध्ये व्हेलॉसिटीमध्ये काय होतं? डिफरन्स येत असतो, राईट. थोड्याफार प्रमाणात जर समजा हे 10 आहे, हे 11 आहे, हे 12 आहे, 13 आहे,
14 km/h. हे डिफरंट लेअरमध्ये यांची व्हेलॉसिटी चेंज होत असते. फ्लो डिफरंट व्हेलॉसिटी. सेंट्रल लेअर फ्लो इज द फास्टेस्ट. समजा याची व्हेलॉसिटी जर मी 10 पकडते तर 11, 12 आणि 13 आणि नंतर परत 12, नंतर 11, 10 अशा पद्धतीने. मग ही 13 सेंट्रल लेअर याची जी व्हेलॉसिटी खूप जास्त प्रमाणात असते. ठीक आहे. सेंट्रल लेअर फ्लो फास्टेस्ट अँड आउटर लेअर फ्लो इज स्लोएस्ट. मग हे जे आउटर लेअर आहे यांची व्हेलॉसिटी ऑलरेडी काय असते, स्लोअर असते. मग आता जे नॉन विस्कस फ्लो आहे, हा जो हा प्रकार होता, हा सगळा काय प्रकार होता, विस्कस फ्लो. विस्कस फ्लो. ठीक आहे. मग विस्कस फ्लो मध्ये तुम्हाला जर विचारलं सेंट्रल लेअरची व्हेलॉसिटी मिनिमम असते, कॉन्स्टंट असते का मॅक्झिमम असते, तर नेहमी लक्षात ठेवा मॅक्झिमम. आणि आउटर लेअरची व्हेलॉसिटी काय असते, मिनिमम असते. राईट, कमी असते. मग हे कशामध्ये, इज द विस्कस फ्लो मध्ये असते. ठीक आहे. नॉन विस्कस फ्लो म्हणजे कोणता, वॉटरचा जो फ्लो आहे तो काय आहे, नॉन विस्कस. म्हणजे सगळेच लेअर जर घेतले, ए लेअर घ्या, बी लेअर घ्या, सी लेअर घ्या, डी लेअर घ्या, सगळ्याच लेअरमध्ये व्हेलॉसिटी मात्र काय असते, सारखी. जर 10 km/h आहे, 10 km आहे, तर सगळ्याच लेअरची व्हेलॉसिटी काय राहणार आहे, सारखीच राहणार. मग अशा याला तुम्ही काय म्हणणार, डिफरंट लेअर फ्लो विथ सेम व्हेलॉसिटी. माझ्या मते हे सगळे पॉईंट्स तुमचे क्लिअर झाले असतील. आता आपण बघू व्हेलॉसिटी ग्रॅडियंट्स. ठीक आहे. मी हे बोर्डवरचं बरंच पार्ट याच्यावर रफ करतो आणि तुम्हाला जो पॉईंट शिकवायचा आहे मला तो आहे व्हेलॉसिटी ग्रॅडियंट्स. ठीक आहे. तर व्हेलॉसिटी ग्रॅडियंटवर थोडीशी चर्चा करू. तर व्हेलॉसिटी ग्रॅडियंट म्हणजे काय, सॉरी व्हेलॉसिटी नाही, विस्कॉसिटी ग्रॅडियंट्स. तर हेडिंग टाकू विस्कॉसिटी ग्रॅडियंट्स आणि याच्यावर थोडी चर्चा करू. मित्रांनो, हा पार्ट अगदी सोपा पार्ट आहे, खूप महत्त्वाचा पार्ट आहे, जेणेकरून एक्झामला विचारू शकतात, छोटे छोटे कन्सेप्ट विचारू शकतात आणि 2 ते 3 मार्काला जो पॉईंट आहे विस्कॉसिटी ग्रॅडियंट हा तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. ठीक आहे. तर बघूया विस्कॉसिटी ग्रॅडियंट्स. विस्कॉसिटी झाला आपला, नॉन विस्कस झाला, विस्कस झाला. आता व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. व्हेलॉसिटी ग्रॅडियंट ग्रॅडियंट्स. तर बघा व्हेलॉसिटी ग्रॅडियंट का असतं. तर व्हेलॉसिटी ग्रॅडियंट म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. द रेट ऑफ चेंज ऑफ the rate of change of velocity with respect to displacement. Velocity is the dv and displacement is the dx. ठीक आहे. म्हणजे dv by dx, right, the rate of change of displacement with respect to यालाच करणार velocity gradients. इज द मेजर स्टेशनरी लेअर. हे काय करत असतात, velocity gradientचं काम काय, मेजर काय करणार, हा velocity of the layer. measure from a stationary layer is called velocity gradient. ही जी व्हॅल्यू आली याच्यात तुम्हाला velocity मेजर करता येईल. काय मेजर करता येईल, velocity विथ रिस्पेक्ट टू काय, dx. मग आता जो न्यूटन्सने आता जो अभ्यास केला होता, न्यूटन्स तुम्हाला माहिती आहे कशावर अभ्यास करत असतो, फोर्सवर. मग हा काय म्हणतो, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया अँड velocity gradient dv by dx. Force is directly according to Newton's law. According to, मग ज्यावेळेस velocity gradients पॉइंट आला त्यावेळेस न्यूटनने काय सांगितलं होतं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया. एरिया म्हणजे इथं क्रॉस सेक्शनल एरिया नाही आहे, ठीक आहे, सरफेस एरिया आहे. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया dv बाय dx म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. मग हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा सिम्बॉल काढायचा, म्हणजे इथं कॉन्स्टंट घ्यावा लागेल, म्हणजे इटा घेतला मी a इंटू dv बाय dx, राईट. मग जर मला
इटाची व्हॅल्यू जर काढायची असेल तर तुम्हीच सांगा, हा जो पार्ट इथं मल्टिपल इकडे येऊन का होणार आहे, डिवाइड, म्हणजे फोर्स डिवायडेड बाय एरिया डी बाय डी एक्स इज इक्वल टू इटा. ठीक आहे. हा जो रिझल्ट आला हा न्यूटन्सने सांगितल्याप्रमाणे नीटा इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ द विस्कॉसिटी. ठीक आहे. हे काय आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. एफ म्हणजे काय, फोर्स, ए म्हणजे काय, एरिया, आणि डी व्ही बाय डी एक्स. मग इटा इज अ कॉन्स्टंट आणि म्हणजेच काय, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ लिक्विड. इटा इज अ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ फ्लूइड. नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कॅन बी डिफाईन ॲज विस्कस फोर्स पर युनिट एरिया. काय डिफाईन करते विस्कॉसिटी, फोर्स पर युनिट एरिया युनिट व्हेलॉसिटी ऑफ ग्रेडियंट्स. एसआय युनिट ऑफ, त्याचं जर एसआय युनिट जर काढलं तर ते एसआय युनिट राहणार न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. न्यूटन सेकंद पर मीटर. म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे इटा कॅन बी डिफाईन्ड ॲज विस्कस फोर्स. कोणता फोर्स आहे, विस्कस फोर्स पर युनिट एरिया. पर युनिट एरिया, विस्कस फोर्स पर युनिट एरिया. बरोबर आहे का, बरोबर. विस्कस फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ द फ्लूइड. विस्कोसिटी ऑफ द फ्लूइड. ठीक आहे. तर मित्रांनो हे सगळे पॉईंट्स तुमचे झालेले आहे. हा जो पॉईंट होता हा 2.62 कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी अँड कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जो पॉईंट्स आहे हा पॉईंट्स आपण क्लिअर केलेला आहे. तर आज आपण 3 पॉईंट्स क्लिअर केलेले. तिन्ही पॉईंट्स तुमच्या लक्षात आलेले असतील, राईट. तर हेच पॉईंट तुम्ही नोट करून घ्या जा. हीच तुमची नोट्स आहे. आणि अशा पद्धतीने काही लेक्चर तुम्ही परत विडिओ रिपीट करून बघायचा, स्टॉप करा, प्ले करा, राईट करा. ठीक आहे, अंडरस्टँड करा. अशा पद्धतीने मित्रांनो एक थोडंसं सांगायचं आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, कधी लेक्चर बघतात कधी नाही बघत. तर सिरियसली बघा, कंटिन्यू लेक्चर बघा. जे लेक्चर अचानक बघताय विद्यार्थी त्या मुलांनी सगळ्यांनी लेक्चर नंबर 1 पासून स्टार्ट करा. ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला हा चॅप्टर क्लिअर कळेल बघा. आणि मी सगळे पॉईंट्स तुमचे क्लिअर करून घेतोय, लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड सगळे पॉईंट. आणि नंतर मी न्यूमेरिकल सेक्शन जो आहे हा नंतर घेणार आहे. म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स नीटमध्ये आलेले, CET मध्ये आलेले किंवा बोर्डात आलेले क्वेश्चन्स, असे क्वेश्चन्ससाठी मी स्पेशल 1 ते 2 लेक्चर स्पेशल घेईन. ठीक आहे. 2-3 तास कंटिन्यू प्रॉब्लेमवरच फोकस करू, कशा पद्धतीने न्यूमेरिकल सॉल्व करता, राईट. तर काम आहे तुमचं, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रांना पाठवा. जे विद्यार्थी घरी बसलेले आहेत त्यांना लिंक शेअर करा. थोडं तरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे बेटा तुमच्यावर, प्रत्येकावर. थोडं तरी आमच्यासाठी हेल्प करा, जेणेकरून मलाही वाटेल काहीतरी तुमच्यासाठी चांगलं लेक्चर बनावा. ठीक आहे. धन्यवाद.